दिल्ली इथं विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जचा निषेध तसेच शिक्षण व्यवस्थेतील गोंधळ आणि वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांविरोधात गुरुवारी गंगापूर शहरात विद्यार्थी, पालक व नागरिकांच्या वतीनं शांततेच्या मार्गाने मूक मोर्चा काढण्यात येणार आहे। या संदर्भात नायब तहसीलदार सचिन वाघमारे यांना निवेदन देण्यात आले। प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे पेपरफुटीच्या घटनांमुळे शैक्षणिक, मानसिक आणि आर्थिक नुकसान होत असल्याने या घटनांना तातडीने आळा घालण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। या मोर्चाची सुरुवात राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक गंगापूर येथून होऊन मोर्चाचा समारोप मुक्तानंद महाविद्यालय गंगापूर इथं करण्यात येणार आहे। पेपरफुटीला कारणीभूत असलेल्या दोषी अधिकारी व संबंधित व्यक्तींची निष्पक्ष चौकशी करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, दोषींना तात्काळ निलंबित करावे, भविष्यात पेपरफुटीच्या घटना घडू नयेत यासाठी पारदर्शक व सुरक्षित परीक्षा व्यवस्था निर्माण करावी, तसेच विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील संबंधित घटकांशी संवाद साधून प्रश्न सोडवावेत अशा मागण्या करण्यात आल्या। यावेळी राजकीय पक्ष, नेते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। काय म्हणणं आहे तुमचं आज या ठिकाणी तुम्ही? या ठिकाणी आम्ही जंतर मंतरवर जे 21 तारखेला जे आंदोलन झालेले विद्यार्थ्याला अमानुषपणे मारलेले विद्यार्थी, त्यासाठी आम्ही या रस्त्यावर उतरलेलो आज गंगापूर तालुक्यात आणि सर्व विद्यार्थ्यांना आम्ही एकजूट करून आज या मोर्चासाठी उपस्थित झालेलो आहे। तरी यापुढे जर शासनाने, सरकारने जर विद्यार्थ्याला हरलं तर आम्ही पूर्ण महाराष्ट्र आणि पूर्ण भारत जाम करू हे विद्यार्थ्याच्या वतीने ताकद आम्ही सांगतो। आणि याच्यानंतर हे सरकार असं 20-70 वर्षाचं असं कोणतंच काम केलं नाही त्या सरकारने। आणि त्या सरकारने आज काल 2 दिवसापासून जे सरकार बसलेलं आहे तिथं पण त्यांना अमानुषपणे मारहाण केलेली आहे। त्यामुळे आम्ही या रस्त्यावर उतरून आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करू आहे। धन्यवाद। काय म्हणणार? मी गंगापुरी रहिवासी असून मी ते बघत आहे की जे आपण बघतो जंतर मंतरवर इथे खूप मोठ्या प्रमाणावर महिलांना खूप मारलेलं आहे, मुलींना खूप मारलं, त्यांचे कपडेसुद्धा काढलेले आहेत। आपल्याला जरूर नाही की आपण सगळ्यांनी जंतर मंतरवर गेलं पाहिजे, आपल्या गावागावात जंतर मंतर झालं पाहिजे। माझं म्हणणं आहे की मी सुद्धा एक शिक्षक आहे, जर आपल्या समाजामध्ये जर शिक्षकांचं प्रमाण कमी झालं तर काय होणार आहे? त्याच्यामध्ये माणूस हा शिक्षकांनी माणूस बनतो, जनावरांपासून माणूस बनतो, माणसाची शक्ती त्यामुळे माणसाला जीवन जगण्याचा अधिकार मिळाला नाही। आज जर शिक्षण नाही भेटलं तर या मुलांचं काय हाल होणार आहे? तर देशामध्ये काय सुरू आहे, देशात काय केलं पाहिजे आणि विचार केला पाहिजे। प्रत्येकाने काही जंतरवर जाण्याची गरज नाही आहे। आणि मला हे म्हणायचं आहे की शिक्षण व्यवस्था जी आपल्या देशाची आहे त्याच्यावर सरकारने विचार करावा आणि या जंतर मंतरचा हल्ला त्यांनी थांबवला पाहिजे याचा मी निषेध करतो। आम्ही काढलेला आहे जंतर मंतरवर जे काही प्रकरण होत आहे, मुलींवर अत्याचार होत आहे, मुलांवर अत्याचार होत आहे, खूप बिकट परिस्थिती त्या मुलांवर आहे। आणि विद्यार्थ्यांचा हा मोर्चा असल्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज करण्यास काही अडचण आणि ते पण जे पोलीस त्यांच्यावर लाठीचार्ज करताय ते लाठीचार्ज कोणत्या प्रकारे करताय हे त्यांना तरी माहिती का? आणि जर ते लाठीचार्ज करत असताना जर ते पोलीस कर्मचारी असतील त्यांना नेम प्लेट का नाही आहे? त्यांच्या नावाची त्याची एक ओळख असते की ते कोणते कर्मचारी, ती नेम प्लेट त्यांच्याकडे नाही आहे, त्यांनी त्यांच्या पोशाखामध्ये ते नाही आहेत। त्या व्यतिरिक्त त्यांनी तोंडही बांधलेले नाही। असेच जर पोलीस कर्मचारी विद्यार्थ्यांवर वारंवार मारत असतील, त्यांच्यावर अत्याचार करत असतील तर ही सरकार जी आहे या सरकारला माझं एकच सांगणं आहे की तुम्ही जे काही प्रशासन जे काही सरकार चालवत आहात त्याकडे बारकाईने बघितलं पाहिजे, विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे। विद्यार्थी आज प्रत्येक विद्यार्थ्याची एकच इच्छा आहे की त्याला चांगलं शिक्षण मिळावं आणि या शिक्षणाचं जे बाजारीकरण झालेलं आहे ते कुठेतरी बंद व्हावं, याची दखल घेण्यासाठी जंतर मंतरचा मोर्चा सुरू आहे। काय म्हणणं? जे जंतर मंतरवर आंदोलन चालू आहे त्या समर्थन म्हणून गंगापूर येथे मूक विद्यार्थ्यांनी मोर्चा काढलेला आहे। आज कमी संख्या असेल तरी ही सरकारला लज्जास्पद गोष्ट आहे की त्या लोकांनी ही वेळ येऊ द्यायला नव्हती पाहिजे। कारण की आज चिका संघटित व संघर्ष करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधानिक पद्धतीने आंदोलन चालू असताना चिरडण्याचा व विद्यार्थ्यांवर मारहाण करण्याचे सरकारनं पाप केलेलं आहे। या पापाची तर तुम्हाला सांगतो ते धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा व सरकार आज ते न्यायालयात गेलं, न्यायालय म्हणता आम्हाला वेळ नाही आहे विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे हुकुमशाहीकडे वाटचाल चालू झाली। तर ही आज पत्रकार बांधवांनी हे आंदोलन उचलून धरलं। सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो सर्व पत्रकार बांधवांचे व सोशल मीडिया चालवणारे। नाहीतरी आंदोलन चालायचं कोणी, या प्रश्न घालून उद्या रस्त्यावर कोणी उतरणार नाही ना। यासाठी तुम्हाला सांगतो या सरकारनं तात्काळ, मी तर म्हणतो सरकारच बरखास्त करायला पाहिजे, सरकार चालवण्याच्या लायक नाही आहे लोक, याचा अर्थ असा होता। तो या धर्मेंद्र प्रधान तात्काळ राजीनामा एवढंच बोलतो, थांबतो। गंगापूर शहरातील
आज गंगापूर शहरातील विद्यार्थ्यांनी एक मार्च मूक मोर्चा आज गंगापूरमध्ये तिथं आयोजन केलं होतं. आम्ही पालक म्हणून आणि गंगापूर शहरातील एक नागरिक म्हणून त्या मोर्चामध्ये सहभागी झालो आणि विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं किंवा अशा प्रकारच्या मोर्चाचं नियोजन करण्याची वेळ ही पहिलीच वेळ गंगापूरमध्ये कदाचित असेल आणि चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद इतर विद्यार्थ्यांनी त्यांना दिला. ही सुरुवात गंगापूर शहरामध्ये सुरू झालेली आहे आणि दिल्ली येथे झालेल्या ज्या लाठीचार्जचा निषेध नोंदवण्यासाठी त्यांनी या विद्यार्थ्यांनी जे आंदोलन या ठिकाणी केलं त्या आंदोलनाला आमचा संपूर्णपणे पाठिंबा आहे आणि भविष्यात कदाचित हे आंदोलन आणखी तीव्र होईल असा अंदाज दिसतोय. सरकारनं लवकरात लवकर या संदर्भात ज्या काही त्यांच्या मागण्या असतील त्याचा निर्णय करावा. सरकारने राजीनामा घेतला पाहिजे एवढा अंत नाही पाहावा विद्यार्थ्यांचा. हा काही राजकारणाचा विषय नाही, हे विद्यार्थीसाठी पुढं भविष्य आहे भारताचं. त्याच्याकरता हा राजीनामा योग्य आहे, योग्य मागणी आहे. आणि जे विद्यार्थी जो लाठीचार्ज झालेले आहेत त्यांना आर्थिक मदत. हा लाठीचार्ज म्हणजे अमनुष्य मारहाण. तुम्ही व्हिडिओ बघा म्हणजे कोर्टसुद्धा म्हणता आम्हाला टाईम नाही. म्हणजे याच्यावरती काय हुकुमशाहीकडे चाललेलं आहे. तरी बी आमची सर्वांची विद्यार्थ्याच्या वतीने इच्छा आहे हा राजीनामा झाला पाहिजे. दिल्ली येथील जंतर मंतर येथे चालू असलेलं आंदोलन सोनम वांगचुक सर आणि अभिजित तिपके यांचं ज्या मागण्या आहे या मागण्या अत्यंत रास्त आहे आणि या मागण्याचा विचार करून जर लोकशाहीचं राज्य असेल तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला पाहिजे. आणि जर भाजपला धर्मेंद्र प्रधान एवढंच महत्त्वाचं व्यक्ती वाटत असेल तर मला तरी वाटतं की नरेंद्र मोदींना घरी बसावून धर्मेंद्र प्रधानला देशाचा प्रधानमंत्री करावं जेणेकरून तो देश विकून टाकील आणि त्यानंतर सगळंच खेळ वाटोळं करून टाकील.